भावांनो, आपण परीक्षा हॉलमध्ये अनेक वेळा गणिताची उत्तरं सॉल्व करत असतो आणि आपल्याला ऑप्शनमध्ये आपण सोडवलेलं उत्तर बिलकुल करेक्ट वाटत असते आणि आपण ते टिक लावून आल्यानंतर ज्यावेळेस आपल्याकडे आन्सर की येते त्यावेळेस आपलं गणित चुकतं. असं का होतं याचा कधी तुम्ही विचार केला आहे का? तर भावांनो नमस्कार, मी बबन खडसे, स्टेशन मास्टर, दक्षिण मध्य रेल्वे. आज मी तुमच्यासाठी असा काही एक टॉपिक घेऊन आलो आहे. या टॉपिकमध्ये आपली गणिताची जी काही उत्तरं छोट्या मोठ्या चुकामुळे चुकतात त्याची आपण या टॉपिकमध्ये विचार करणार आहोत. तर भावांनो, सर्वप्रथम आपण बघूयात, आपण परीक्षेमध्ये बरेच काही गणितं सोडवत असताना काही गणिताच्या क्रिया विक्रिया आपण नियमाचं उल्लंघन करून करत असतो, त्यामुळे आपलं ते गणिताचं उत्तर चुकतंय. तर भावांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये बोडोमास म्हणजे गणिताचा आत्मा या विषयाचा अभ्यास करणार आहोत आणि याच्यावर आधारित आपण RRB मध्ये आलेले काही टॉप 10 क्वेश्चन्स सॉल्व करणार आहोत. तर भावांनो, चला तर सुरुवात करूयात. बोडोमास म्हणजे काय? तर गणिताचा आत्मा आहे भावांनो. तो हिच्यात आपल्याला मराठीत सांगायचं झालं तर आपण याला असंही लिहू शकतो, कंचे भागू बे व. आता आपण एक सविस्तर पाहू थोडं आणि नंतर लगेच गणिताला सुरुवात करू. आता बघा, आपल्याला जर कुठलंही गणित प्रॉपर सिक्वेन्समध्ये सोडवायचं असेल तर सर्वप्रथम आपल्याला ब्रॅकेट म्हणजे काय? तर कंस. आता कंस वेगवेगळ्या प्रकारचे असतात. आता याच्यामध्येही आपल्याला क्रम ठेवायचा आहे. क्रम म्हणजे काय? तर पहिला जो काही असा लाईनर असेल किंवा ज्या अंकाच्या वर अशी लाईन दिलेली असेल, समजा 2 गुणिला 4 दिलेली असेल, तर हे आपल्याला असं सॉल्व करायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला एक छोटा कंस, हा कंस सॉल्व करायचा आहे. त्याच्यानंतर एक असा महरपी कंस येतो, हा महरपी कंस सॉल्व करायचा आहे आणि त्याच्यानंतर मोठा कंस सॉल्व करायचा आहे. भावना, आपल्याला या पद्धतीनं हे जे काही 4 टाईप आहेत त्या 4 टाईपचं आपल्याला असं सिक्वेन्स वाईज सोडवायचं आहे. त्याच्यामुळे काय होतं, तर त्याच्यामुळे आपल्याला गणितात ॲक्युरेसी राहील. आता आपण पुढे उदाहरणात बघूयात. त्याच्यानंतर ऑफ म्हणजे काय? चा, ची, चे, किंवा इथं जसं सांगितलं असेल आपल्याला 2चे 4. 2चे 4 म्हणजे काय? तर 2 गुणिला 4, किंवा इंग्लिशमध्ये 2 ऑफ 4. यालाच काय आपण 2 गुणिले 4 असं लिहू शकतो. हे झालं ऑफ. त्याच्यानंतर डी म्हणजे काय? डिव्हिजिबिलिटी म्हणजे काय? तर भावनो सरळ भागाकार करायचा आहे. त्याच्यानंतर मल्टिप्लिकेशन, याला आपण मराठीत गुणाकारही म्हणू शकतो, गुणाकार करायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला ॲडिशन म्हणजे बेरीज करायची आहे आणि शेवटी आपल्याला सबस्ट्रॅक्शन म्हणजे वजाबाकी करायची आहे. भावानो, याच्यात तुम्ही आणखीन एक गोष्ट लक्षात घ्या. या ऑफ म्हणजे आपल्याला जर समजा एखाद्या संख्येचा घन असेल, एखाद्या संख्येचा वर्ग असेल किंवा एखाद्या संख्येचं वर्गमूळ असेल, ते पण आपल्याला या ऑफमध्ये सॉल्व करायचं आहे. तर चला तर आपण एक एक करून डायरेक्ट आता प्रश्नाला सुरुवात करूया. हे प्रश्न पाठीमागील RRBच्या परीक्षेमध्ये वेगवेगळ्या परीक्षांमध्ये विचारलेले प्रश्न आहेत. चला तर मग आपण आता सुरुवात करूया. भावानो, हा प्रश्न बघा थोडा इझी आहे. आता आपण याला सॉल्व करूया. याला सॉल्व करण्यासाठी आपण सर्वप्रथम इथून सुरुवात करूया. आता आपण सर्वप्रथम शिकलेलो आहोत की आपल्याला पहिले भागाकार करायचा आहे. आता आपण याला इथूनच सॉल्व करूया. 2/3 अधिक, आता बघा वरचा 1ला 1 जशाला, आता आपण इथं गुणाकार करू. 5×1 = 5 अधिक 4, हा 4 जशाला तसा, भागिला 5 जसं 5/6. आता आपण याला सोडवलं, हा 5 वर जाईल, खाली 9 वजा 5/6. आता आपल्याला हे अपूर्णांक सोडून घ्यायचा. हे अपूर्णांक सोडत असताना आपण काय करायचं, या छेदाचा लसावी काढायचा. या छेदाचा लसावी काय? तर या 3, 9, 6 भाग जाणारी संख्या कोणती आहे? तर ती 18 आहे. ठीक आहे. आता 3च्या पाड्यामध्ये 18 येण्यासाठी किती वेळेस पाडा म्हणून लागते? 6. बरोबर आहे. 3 × 18, मग 2 गुणिला 6 म्हणजे 12, अधिक 9च्या पाड्यामध्ये 18 येण्यासाठी 2 10, 5 2 10, तसं 6च्या पाड्यामध्ये 3 10 15. आता हे गणित आपण सॉल्व केलं. ठीक आहे. हे झाले 22. 22 मधून 15 गेले किती राहिले? 7. 7/18. येणारं उत्तर काय? 7/18. ऑप्शन कोणतं? तर सी. हे बघा त्याच टाईपचं गणित आहे, थोडं वेगळं आहे. आता यालाही आपण तशाच प्रकारे सॉल्व करू. आपण आता याला पहिले इथे डायरेक्ट इथल्या इथं सॉल्व केलं तरी जमते. आता आपल्याला असं गणित सोडायचं असले आपण काय करतो, या पहिले या दोन्हीचा गुणाकार 7 चौक 28. ठीक आहे. नंतर 5 त्रिक 15,
7×5 35. ठीक आहे. आता याला आपण मानून घेतलं 1 भागिला 28 आणि 15 किती, 28 आणि 15 43 भागिला 35 भागिला 8 भागिला 35. आता याला आपण थोडं कॅल्क्युलेशनसाठी थोडं इझी करायचं म्हटलं ते 35 वर गेले, हे 43 इथं आले. आता आपल्याला आणखीनही याला थोडं वेगळं करायला लागलं. याला आपण जर गुणाकाराच्या रूपात घेतलं इकडं तर आपण विरुद्ध क्रिया करतो. भागाकार आहे तर गुणाकारासाठी आपण विरुद्ध, हे 35 वर गेले, खाली किती राहिले 8. आता इथं आपल्याला सॉल्व करायचं. 35चा वर्ग किती, 35चा वर्ग म्हणजे 5×5 25 4×3 12 12 25. या नंतर आहे 8चा आणि या 43चा गुणाकार 8×3 24 24 4 हातचे आले 2 8 चौक 32 32 आणि 2 34. भावनो आता जर आपण ऑप्शनकडे बघितलं तर सगळ्याच्या छेदामध्ये काय 344 आहेत. पण मला सांगा वरची जी संख्या ही मोठी आहे का नाही, मोठी आहे. आणि इथं काही जे सगळ्या संख्या आहेत या संख्येपेक्षा छोट्या आहेत. या संख्येपेक्षा ह्या सर्व संख्या असणाऱ्या काय छोट्या आहेत. त्याच्यामुळे हे तिन्ही ऑप्शन बरोबर येणार नाहीत. आपण डायरेक्टली एवढं सोडवल्यानंतरही आपण या प्रश्नाचं उत्तर देऊ शकतो. कोणतं, तर ए. जर आपण याला ॲक्युरेट सॉल्व केलं तर भावांनो याचं उत्तर आपल्याला 3 93 344 हे 100% येईल. बघा आपण आता याला सिक्वेन्स वाईज सोडू. इथे थोडं शॉर्ट करू. याला 5 मधून 3 गेले, उरले किती 2. 12ला 6 भागितलं, उरले किती 2. आता नवीन इक्वेशन काय झालं आपलं, हे 5 अधिक कंसामध्ये 7चा वर्ग कंसामध्ये 7चा वर्ग वजा 6 गुणिले 4 कंसामध्ये 2, हा कंस क्लोज, मोठा कंस पण क्लोज, अधिक 7 गुणिले कंसामध्ये 2. आता आपण याला सॉल्व केलं. 5 अधिक 7चा वर्ग 49. ठीक आहे. आता हे सगळं गुणाकारात आहे. आपण सगळ्याचा गुणाकार केला. 4 2 8 8 सकम 48. ठीक आहे. ब्रॅकेट क्लोज. इकडे काय होईल 7 2 14. भावानो बघा आता इथं 5 अधिक 48 मधून 49 मधून 48 गेले, किती उरला 1 अधिक 14. 5 आणि 1 6 6 आणि 14 20. ऑप्शन कोणतं, तर बी. हे गणित बघा थोडं मोठं वाटतंय. यालाही आपण तशाच प्रकारे शॉर्ट करू. आपण पहिले बघूया ब्रॅकेट अंडरलाईन करून घेतले. आता ब्रॅकेट अंडरलाईन केले. 12चा 12 संग गुणाकार 144. ठीक आहे. 6 वजा 2 6 वजा 2 म्हणते, 6 वजा 2 तर मग किती 4. आता ठीक आहे. याला आपण मानून घेतलं 103 वजा मोठ्या ब्रॅकेटमध्ये 144 भागिला 144 हा ब्रॅकेटमध्ये होता. ठीक आहे. अधिक 5 अधिक 12 भागिला 4 ब्रॅकेटमध्ये आहेत हे, अधिक 10. भावनो आता आपण याला शॉर्ट करूया. या 44ला या 44 भागिले उत्तर किती 1. या 12ला 4 भागिले 4 त्रिक 12. आता नवीन इक्वेशन काय मिळालं किंवा समीकरण काय मिळालं, 1 अधिक 5 अधिक 3 अधिक 10 ब्रॅकेट क्लोज. ठीक आहे. आता याच्या आपण सर्वाची बेरीज केली, किती 5 आणि 1 6 6 आणि 3 9 9 19. 103 वजा 19 उत्तर किती येईल, 103 मधून 19 काढले तर 84. ऑप्शन कोणता आहे, तर डी. बघा त्याला आपण सिक्वेन्स वाईज सॉल्व करूयात. 14 1 14 14 त्रिक 42. याचं नवीन उत्तर काय झालं, 1 अधिक 4 वजा 3 अधिक 65. ठीक आहे. ब्रॅकेट क्लोज प्लस. ठीक आहे. ब्रॅकेट क्लोज प्लस. आता आपण याला समोर सॉल्व केलं. याला समोर सॉल्व केल्यानंतर 7 9 63 आणि 2 65 भागिला 13. ठीक आहे. आता हेही शॉर्ट होते, खाली 369. आता दुसऱ्या स्टेपमध्ये काय, आता याच्यातून आपण 5 वजा 3 बरोबर आहे. 5 वजा 3 म्हणजे काय 2 65 आणि 2 67. ठीक आहे. त्याच्यानंतर अधिक 13 पंचे 65 भागिला 369. राईट. ओके. आता आपल्याकडे उत्तर काय आलं, तर 72 म्हणजे 72 कसे तरी 67 अधिक 5 72 भागिला 369. याला शॉर्ट केलं. याला आपण जर समजा 12चा भाग जाते का, नाही, याला आपण पहिले 3 न भागून 3 दोन्ही 6 3 चौक 12 3 1 3 3 2 6 3 3 9 24 भागिला 3. परत आपण याला 3चा भाग दिला. 3 8 24 3 चौक 12 3 1 3 म्हणजे उत्तर काय
8/41. ऑप्शन कोणता आहे तर ए आहे. अशा टाईपचे गणित आले तर काय करायचं, सेम आपण अगोदर जसं शिकलो तसं आपण ब्रॅकेट सॉल्व करत यायचं. आता याच्यात बघा, हा एक ब्रॅकेट आहे आणि हा मोठा ब्रॅकेट आहे. आता या ब्रॅकेटमध्ये काय, या ब्रॅकेटमध्ये बघायचं आपल्याला जे काही ब्रॅकेटच्या अंदरमध्ये आपल्याला जे काम करायचं ते आपल्याला बोडोमाच्या नियमानं करायचं. आता इथे काय 33/3. आता आपण या 33/3 या 33ला जर 3 भागिलं तर किती येते 11. हे 2 कटले, ठीक आहे. त्याच्यानंतर या 9चा आणि या 2चा गुणाकार किती 18. हे 7 आणि 89 किती 7 आणि 89 96. आता जर हे आपण नवीन गणित लिहिलं तर असं येते बघा, 7 + 5 - 2 गुणिला 96 भागिला. आता या 94ला जर परत आपण इथं 2 भागलं तर इथेही शॉर्ट होऊन जाते. 94ला 2 भागले 94 म्हणजे 47 अधिक ब्रॅकेटमध्ये 11 अधिक 18 - 7 भागिला 11. आता बघा 18 मधून 7 गेले किती 11. 11 आणि 11 किती 22. आता या 22ला 11 भागिले किती 2. बरोबर आहे. सेम तसंच आता इथेही तसं आहे. या दोन्हीचा गुणाकार केला आपण, या दोन्हीचा गुणाकार केला तर किती 2 आणि 96 म्हणजे इथं मायनस किती आहे, मायनस जसाल तसं घेतलं तर याचं 192 - 47 अधिक 2. बघा भावनो, आता एवढं मोठं गणित होतं, एकदम बिलकुल शॉर्ट झालं. आता राहिलेलं इथं फक्त चिन्ह बेरीज आणि वजाबाकी. आपण ज्याची प्लस प्लस आहे त्याची पहिले बेरीज केली तरी याचं उत्तर येऊन जाते, नंतर मग मायनसवाल्याची करता येईल. आता हे बघा 7 आणि 5 12, 12 आणि 2 14 - 192 - 47. आता आपल्याला जसं कन्व्हिनियंट वाटते त्या प्रकारे आपण याचं उत्तर काढू शकतो. कन्व्हिनियंट म्हणजे काय, जर समजा आपण इथून 192 मधून 14 वजा केले तर किती येते, 192 मधून आपण 14 वजा केले तर किती येईल, समजा 192 मधून 14 वजा केले 8 2 -178 147. आता या दोन्हीची मायनस मायनस आहे तर बेरीज होईल 5 हा चला 1 -225. ऑप्शन कोणता आहे तर डी. भावना बघा ऑफ टाईपचं क्वेश्चन आहे. आता आपण याला सॉल्व करू. 4 त्रिक 12, ठीक आहे. इथे तसंच 12/3, 12ला 3 भागिले किती 4. या 11 मधून 4 गेले, उरले किती, थोडा कलर चेंज करतो म्हणजे 7 एक स्टेप आपल्याला ओळखू राहील. सेम असंच या 84ला जर 12ने भागितलं 12 7 84. आता आपण याला इथं लिहिलं तर आपण असं लिहू शकतो याला 245 मायनस 135 मायनस महरपी कंस किती आहे 7. हे 7 त्याच्यानंतर हे इकडे क्लिअर होऊन किती झालेले आहेत, हा चिन्ह जशाला तसा -7 महरपी कंस क्लोज मोठा कंस क्लोज, ठीक आहे. 245 मायनस आता सॉल्व केला आपण 135 वजा +7 मधून -7 गेले 0 म्हणजे इथे काही लिहायची गरज नाही. हा सगळं चिन्ह कॅन्सल होईल, असं होईल. मग येईल 245 मायनस 135. आता 245 मधून 135 गेले तर काय ते उत्तर तर येईल 110. ऑप्शन काय तर डी. हो ना, खूप इंटरेस्टिंग गणित आहे. याच्यामध्ये आपल्याला जास्त डोकं लावायची गरज नाही आहे, फक्त आपल्याला याच्यात स्मार्ट वर्क करायचं आहे. आता याचं स्मार्ट वर्क कसं करायचं तर बघा, आता आपण याला स्मार्टली कसं सोडू शकतो ते 2/2/2 म्हणजे भागाकारात 2 2 आहेत, हे 2 कटला हे 2 कटला, ठीक आहे. त्याच्यानंतर सेम इथंही तसंच आहे, हा 2 कटला हा 2 कटला. आता आपलं नवीन इक्वेशन काय झालं, हे 17 जशाला तसे याच्या भागीला किती आहेत 15 गुणिला 13/2. आता इथेही परत काय झालं, हे 17 गुणिला हे खालचा 2 इकडे वर आला भागीला 15 गुणिला 13. बरोबर आहे. आता याला आपण म्हणजे उलटी क्रिया करून घेतली, भागाकारातले गुणाकारात येण्यासाठी हा 30 वर घेतला आणि हा 169. आता बघा भावांनो, आता आपण याचं कॅल्क्युलेशन केलं तर कॅल्क्युलेशन करायसाठी आपण याला आणखीनही थोडं शॉर्ट करू शकतो. शॉर्ट काय होणार हे भावांनो, तर याच्यामध्ये आपल्याला हा 17/15 कटला, हा 17/15 कटला. आता नवीन उत्तर काय येणार आपल्याला 13/2 भागिला 2/13 गुणिला 30/169. आता आपण
याचं कॅल्क्युलेशन करायलो, याला जर आता भागाकारातलं याला गुणाकारात न्यायचं म्हणलं तर हा 13 वर गेला आणि हा इथे गेला, म्हणजे काय 169 भागिला बेदोनी 4 गुणिला 30 भागिला 169. हा 169 कटला, हा 169 कटला. जर आता आपण 30ला 4 भागितलं, जर आपण 30ला 4 भागितलं तर किती येईल? 7 चोक 28, उरतील किती? 2. परत 2 भागिला 4 म्हणजे तर काय 1 भागिला 2, म्हणजे 7 तास 1 आज 2. ऑप्शन कोणतं? तर बी. आता भावांनो हे गणित बघा, हे थोडं लाईन ब्रॅकेटवालं आहे. इथे लाईन ब्रॅकेट दिलेलं आहे, तर सर्वप्रथम आपल्याला लाईन ब्रॅकेटपासून सोडवायला सुरुवात करायची. आता आपण लाईन ब्रॅकेटपासून आणि सगळे ब्रॅकेट सोडवायला सुरुवात करू. 7 चोक 28. आता 112ला 28ने भागितलं तर काय येणार आहे? 8 चोक म्हणजे 28 चोक 112. तर ह्या दोन्हीची केल्यानंतर किती येणार? 4. म्हणजे आता आपल्याला नवीन संख्या काय भेटली? तर इथे मी लिहितो 144. हे भागाकार, हे मोठा ब्रॅकेट 40 वजा महिरपी कंस 37 वजा छोट्या कंसामध्ये 25 वजा 4. ठीक आहे, हा कंस क्लोज, हा महिरपी कंस क्लोज आणि हाच कंस क्लोज. आता काय झालं? 144 भागिला, आता आपण याला इथं परत सॉल्व केलं. आता इथं परत सॉल्व केलं तर काय 25मधून 4 गेले 21 होतील याच्यात, आणि या 37मधून जर 21 गेले तर येणारं उत्तर काय येणार आहे? 37मधून 21 गेल्यानंतर किती येतील? 16. हा कंस क्लोज. आता इथे बघा, इथे थोडं मोठं करतो. समोर 144 भागिला 40मधून 16 गेले, 40मधून 16 गेल्यानंतर येणारं उत्तर किती आहे? तर 40मधून 16 गेल्यानंतर येणारं उत्तर राहते 24. ठीक आहे ना? 144 भागिला 24. जर आता आपण याचा भागाकार केला, 24 एक 24, 24 सक्क 144, 24 एक 24, 24 सक्क 144. तर उत्तर काय? डी.